ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, HTV ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಅದ್ವಿಕಾ. पीर इतना दिलदार होता है। अल्लाह ने कहा कि मैं 70 माओं की मोहब्बत रखता हूं। अब पीर मुरीद को इतनी ही मोहब्बत से देखता है। अब मुरीद प्यासा हो, पीर को सहन नहीं आता। मुरीद भूखा हो, पीर को सहन नहीं आता। मैंने जुमा में इसलिए कहा कि गालियां सुन करके भी दुआएं देते हैं, दुश्मन भी आ जाए तो चादर बिछा देते हैं, खुद रहे भूखे गैरों को खिलाने वाले ऐसे होते हैं मोहम्मद के घराने वाले, ऐसे होते हैं मोहम्मद के घराने वाले। बीत गए आले मोहम्मद को मिटाने वाले, आज वो जिंदा है मोहम्मद के घराने वाले, आज भी जिंदा है मोहम्मद के घराने वाले। बस मुख्तसर। अब मुरीदा बोले साहेब तुम्हारे पीछे तो हमें फिर रही साहेब जरा प्यास लगी। अब पीर इतना सुने गरीब नवाज तड़प पैदा हुई। बाबा थे अल्लाह इंतजाम करेगा, अल्लाह इंतजाम करेगा। अब इतना करते करते आगे जा रहे थे। 1 लाख गई धो रहा था पित्तल की, कई की पित्तल की गई धो रहा था। अब गरीब नवाज देखे नहीं पित्तल की गई धो रहा, बोल को जाकर बोले क्या कर रहा बाक है? ओ हजरत ये पित्तल की गई है, तू इसी की धो रहा? बोले ये ऐसा वैसा नहीं, ये राजा की गई है, इसे नहीं दी तुम ना इतने कटोरे भर को सोमुरीदा पी को जा रही। कहा अच्छा है बा, अब क्या करूं? कहा नहीं हजरत मुझे भी निकाल को दो तो क्या। अब गरीब नवाज रहमतुल्लिल आलमीन के घराने वाले थे। उस घराने का क्या कहना, वो घर वाले थे। कहा ठीक है ले बाक है। फिर जा रहे थे, फिर तो कहे ओ हजरत रुको। गरीब नवाज बोले अब भी क्या है बा? कहा हजरत 20 साल से इसे पूज लूं, 20 साल से इसकी पूजा करूं, 20 साल से इसे थोरूं, जरा बड़ा भगोना लेकर तुम उसमें भर को दो क्या। अब वो रहमतुल्लिल आलमीन के घराने वाले थे। ठीक है ले का बात ले क्या कहे। फिर हाथ रख के फिर दूध दी, फिर लेकर के निकला।
तकदीर बन गई, नजरे उठाई गौस ने तकदीर बन गई। आंखों की पुतलियों में बड़ा नाज है मुझे, आंखों की पुतलियों में बड़ा नाज है मुझे। इन पुतलियों में गौस की तस्वीर बन गई। करम बड़े पीर आए, करम बड़े पीर, करम बड़े पीर आए, करम बड़े पीर, बगदाद वाले हजरत पीराने पीर का, बगदाद वाले हजरत पीराने पीर का, बगदाद वाले हजरत पीराने पीर का। ಇಂದು ಮುದಗಲ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಹಜರತ್ ಶೈಖ್ ಹುಸೇನ್ ಪೀರ್ ಅಲ್ ಮಾರೂಫ್ ಪೀರ ಚಿಶ್ತಿ ಅಲ್ ಖಾದಿರ್ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅವರ 63ನೇ ಉರುಸು ಜರುಗಿತು. ಈ ಉರುಸಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಮರು ಕೂಡಿ ಭಾವೈಕ್ಯತೆಯಿಂದ ಈ ಉರುಸನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಉರುಸನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಫಾತ್ಯಾ, ಸಲಾಂ ಮತ್ತು ಆರತಿಯೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಪೂಜಾವನ್ನು ಮತ್ತು ಫಾತ್ಯವನ್ನು ಆಗುತ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮುದಗಲ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ದೂದ್ ಪೀರದವರ ಹೆಸರು ಬಹಳ ಮಶಹೂರಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಅಣ್ಣತಮ್ಮರಾಗಿ ಈ ಉರುಸಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. यहाँ पर हर साल दूसरे गांव से भी उरूस को तशरीफ़ लाते हैं, जिससे हज़रत सैयद शाहदुल चिश्ती अल क़ादरी की ज़ियारत करके फैज़ पाते हैं। आदोनी, रायचूर, सोलापुर, भंडारी, उजनी, हट्टी, इरकल, बिनसूर, तमिलनाडु से लोग आते हैं, हज़रत चिश्ती अल क़ादरी रहमतुल्लाह के से फैज़ पाते हैं। और हज़रत के 63 साल उर्स शरीफ के मौके पर यहाँ पर खवाली और बयानात भी होते हैं, और यहाँ पे हिंदू मुस्लिम सब मिलकर उर्स मनाते हैं। और उनकी हयात में भी उनकी पूजा भी करते थे, और उसके बाद ज्योति पढ़ते थे। और उनके चाहने वाले उनके बड़े लोग भी चाहते थे, आज उनके बच्चे भी यहाँ पे चाहते हैं। ये ख़ानदानी सिलसिला चलते आ रहा है। यानी 10 साल की उम्र में खाना को तर्क करें। इसी तरह आपको कामिल मुर्शिद मिले, आप वहाँ से सूफ़ी मारिफत का इल्म हासिल करें। आप 116 साल तक सिर्फ दूध पे रहे, ज़िक्र इलाही में रहते थे, इसीलिए आपका नाम दूध पे नावल कह रहा है। आपका पैदाइशी नाम हज़रत सैयद शाह हुसैन पीर चिश्ती अल क़ादरी है। इस उर्फ क्या है आपका? दूध पिरा है। से हम हमारे वालिद साहब दादा साहब के ज़माने से आ रहे हैं। हम 65 साल से आ रहे हैं इधर साहिब के पास, हमारे इनके हयात से है हम। आपका नाम? और जो मेरा नाम चांद बादशाह, हमारे वालिद साहब का नाम आर पीर मोहम्मद। वो हमारे वालिद साहब के सिलसिले से चल रहे मुरीदा हुए थे हमारे वालिद साहब।
हम उनके हयात जब से मुतगलकार। आपको आप हमारा पता आधुनी चांद बाशा। ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಶಾ ದೂದ್ ಪೀರ ಖಾದ್ರಿ ಅಲ್ ಚಿಶ್ತಿ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈ ಅವರ 63ನೇ ಉರುಸನ್ನು ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ನಾನು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು, ಈ ಉರುಸಿನ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಜರತ್ ದೂದ್ ಪೀರ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈ ಅವರು ಈಗ ತಾನೇ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹೇಳಿದಂತೆ ಅವರು ಹಾಲಿನ ಮೇಲೆ 10 ವರ್ಷದ ವಯಸ್ಸಿನಿಂದ ಭೋಜನವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಹಾಲಿನ ಮೇಲೆ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಸದಾ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆ ಏನಂದರೆ ಹಿಂದೂ ಅವರ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಸಹ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಂದ ಏನು ಶಿಷ್ಯತನವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಹಿಂದೂ ಭಕ್ತಾದಿಗಳು ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಫಾತಿಹಾವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯನ್ನು ಕಾಣಬೇಕಂದ್ರೆ ಮುದ್ಗಲ್ಲಿನ ಈ ಹಜರತ್ ದೂದ್ ಪೀರ ಚಿಶ್ತಿ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈ ಅವರ ಈ ಒಂದು ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಅವರು ಸದಾ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿದಂತಹ ಒಬ್ಬ ಪುಣ್ಯ ಪುರುಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ 3 ದಿವಸ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆಯನ್ನು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ತಾವೇ ನಿಂತು ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಹ ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಈ ಉರುಸಿನ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ.